हाय हॅलो नमस्कार, कशा आहात तुम्ही? मी छान आहे, तुम्हीही मजेत असाल. आय होप मजेत असाल. असं मी तर नवीन दुसरी छानशी नवीन सुरुवात झाली आहे. आणि आज मी खूप लवकर उठल्यानंतर मस्त पोटभरचा ब्रेकफास्टमध्ये होता पास्ता आणि ते चपात्या भात बनवून झाल्या आणि तुम्ही शेवंगाच्या शेंगा जे आहेत ते बॉईल करून घेतलं आहे. आणि कारण की आज तुम्हाला किचन क्लीन करायचं तर बघू शकाल एक वेळा पूर्ण जितकंही वाळवंट असेल मी सगळं नाही का वर वाढवून वगैरे घातले, कारण की ऊन छान होती. त्यामुळे 2-3 दिवस झाल्या सर्व माझ्या घरामधले कामच मी काढलेले आहेत. आणि चला तर आता मी पटकन तो शेंगाची भाजी बनवून घेते आणि नंतर मग नाही का किचनमधले जे भांडे वगैरे आहेत ना ते क्लीन करायला घेते. चला तर सुरुवात करते मी भाजीपासून. ऑलमोस्ट माझा जो स्वयंपाक आहे मी सकाळी थोडा लवकर बनवला, कारण की मला प्रचंड काम करायचे होते आणि आज मी डिसाईड केलं की किचन जे आहे ना क्लीन करून सोडायचं. त्याच्यामुळे कितीही वेळ झाला तर त्यानिमित्तानं फुल एनर्जी घेऊन हा ब्लॉग मी स्टार्ट करताय. तर सर्वात आधी भाजी बनवणार आहोत आणि ब्रेकफास्ट इथं मी स्किप केला. मागच्या वीकमधले जे काही फ्रूट होते त्यामुळेच आम्ही तो ब्रेकफास्ट करून घेतला. आणि चला म्हटलं पटकन इथं भाजी बनवणार. शेवंगाच्या शेंगासुद्धा इथं बॉईल करून झाल्या होत्या आणि मी इथं कांदा, टोमॅटो आणि लसूण अद्रकची पेस्ट याचा मी पेस्ट करून घेतली आहे. आणि मस्त असं तेल तापलं की त्यात जिरं मोहरी ॲड केली. नंतर तो मसाला होता तो टाकून दिला. तो काही चम्मचने व्यवस्थित निघत होता, पण ते तुम्ही हाताचा यूज करून पूर्ण त्याच्यामध्ये ॲड केला आहे. आणि म्हटलं फुल एनर्जी घेऊन हा ब्लॉग मी स्टार्ट करताय. तुम्हाला बघत असेल किचनमध्ये भरपूर सामान होतं आणि मला ते आजच क्लीन करायचं होतं. तर चला म्हटलं ते क्लीन करूया. चला तो मसाला जो छान आहे ना त्याने तेल सोडायला सुरुवात केली आणि छान पूर्ण घरभर असा त्याचा वास सुटला होता. त्यामध्ये मी तिखट टाकलं, हळद टाकलं, मीठ थोडंसं कमी टाकलं, कारण की शेंगा जेव्हा बॉईल केल्याने मी शेवंगाच्या त्यामध्ये मी मीठ टाकलं होतं, त्यामुळे ते थोडंसं लक्ष देऊन टाकलं. आणि सगळे जे बेसिक मसाले असतात ते सर्व ॲड केले. नंतर पाणी टाकलं. छान हे मसाले त्या पाण्यामध्ये होऊ दिले. 2 मिनटं साईडला झाकण देऊन ना छानपैकी तुम्हाला एक उकळी काढून घ्यायची आहे. आणि नंतर मग ते शेंगाच्यामध्ये ॲड करायचे आहे. भाजी खूप छान आहे आणि हेल्दीसुद्धा आहे. तर वीकमध्ये आमच्याकडे एकदा बनतेच. मी चला म्हटलं मी बनवली नाही, तुमच्याशी बनवली बरेचदा पण तुमच्याशी शेअर केलं नाही. तर चला म्हटलं ते रेसिपी मी तुमच्याशी शेअर करते. तर शेंगाचे शेंगा थोडं जास्त शिजल्या, कारण की मी थोडी कामामध्ये होते त्याच्यामुळे थोडंसं नाही का खूप जास्त ते सॉफ्ट झाल्या. आणि हा गंज तुम्हाला दिसत असेल खूप जास्त झाला, कारण की जे काही बॉईल करायचं असेल एकपासून तर सर्वच गोष्टी मी ते यामध्येच करते. नॉनव्हेज असेल, अंडे असतील आणि बऱ्याचशा ज्या गोष्टी असतात ना शेंगा वगैरे ते सगळे नाही का मी बॉईल करते. त्यामुळे नाही का, आणि हा एकच गंज मी त्यासाठी यूज करते. मी दुसऱ्या गंजामध्ये काही बॉईल करते नाही. त्यामुळे तुम्ही तो थोडा इग्नोर करा. चला तिथं भाजी छान अशी उकडी आली आहे आणि वरून नाही का अशी तेच मी रस्सा इथं यूज केला आणि वरून छान अशी कोथिंबीर ॲड करून नाही का आपली भाजीची छान अशी बनवून तयार झाली आहे. आणि चला आता म्हटलं किचनमधले सर्व आधी मी रॅकमधले जे भांडे आहेत ना आधी ते सर्व मी काढून घेणार आहोत. आणि रेसिपी सिम्पल आहे, तर चला मी सोबत शेअर केली. हे बऱ्याचदा तुम्ही डाळीमध्ये सुद्धा बनवू शकता आणि म्हणजे असं बनवू शकता बरेचदा, पण माझ्याकडे थोडंसं नाही का आज माझं लक्ष दुसऱ्या कामामध्ये होतं. त्यामुळे मी पटपट होईल तितकं स्वयंपाक नाही का लवकर बनवण्याचा प्रयत्न केला आहे. चला स्वयंपाक झाला तसंच मी गॅसचा वाटा वगैरे क्लीन केला, कारण की तो केल्याशिवाय मला काही करमत नाही. लागतात फक्त फारच त्याला 4 ते 5 मिनटं. पण कसं रात्री असं वाटलं की घरामधले कामं न झाल्यासारखं असं मला भास होतो. त्यामुळे होईल तितकं मी ते क्लीन करत असते. तर चला आता लागले मी फुल कामाला. तर सर्वात आधी जे रॅकवरची भांडी होती ना मी सर्वाधिक खाली काढून घेतले, म्हणजे आपल्याला कळेल कुठून स्टार्ट करायचं आणि कुठं संपायचं. त्यामुळे आधी जे किचनमध्ये सगळे भांडे होते ते काढून घेतले, ज्याच्यामध्ये जे कडधान्य बऱ्याचशा डाळ्या वगैरे आपण वर्षभरासाठी स्टोअर करून ठेवतो अशा सगळ्या गोष्टी होत्या ते सर्व मी काढून ठेवले. आणि वर मस्त असं एकदा म्हटलं ऊन देऊन द्या, ते माझं चालू होतं. काही संपत आलं होतं त्यामुळे मी ते साईडला काढलं. काही बऱ्याचशा गोष्टी माझ्याकडे संपल्या होत्या, मग ते लगेच नाही का नोटमध्ये लिहून ठेवलं, कारण की मग लक्ष राहत नाही. आणि घरामध्ये बऱ्याच असं थोडंफार जे सामान संपलं असेल त्याची पण यादी करायची होती. म्हटलं चला हातोहात हे पण काम करून घेऊया, म्हणजे कळते काय घ्यायचं काय नाही. तर मार्केटमध्ये गेल्यावर होते कसं आपल्याला जे नेमकं घ्यायचं असेल आपण तेच विसरतो आणि मग भलतंच काय घेऊन येतो, असं माझ्याशी बरेचदा झालं आहे. त्यामुळे एक मी डायरी करते. मी कॅलेंडर वगैरे हे बऱ्याचशा गोष्टी नाही लिहिते, एक डायरी घेते, डायरीमध्ये लिहिते आणि जायच्या वेळेस मग ते व्हॉट्सअपवर वगैरे असं मी घेऊन जाते आणि तेच गोष्टी करते. तर एकदा म्हटलं काम सुरू करायला मग करतच आहोत, फुल म्हणजे पूर्ण व्यवस्थित क्लीन करायलाच का नाही. त्याच्यामुळे म्हटलं चला आधीच्या ना रूमचे जे झाडे वगैरे आहेत ना ते क्लीन करून घेऊया, म्हणजे होईल कसं एकदा हे रूम नाही का म्हणजे मस्त आपली क्लीन होऊन जाईल असं माझं ठरलं होतं. म्हणून सर्वात आधी जे भांडे आहेत ना मी ते पूर्ण काढले आणि झाडे वगैरे काढायला घेतले. विंडो खूप जास्त खराब झाले, डस्ट लागले, पण ते माझ्या ऐकून थोडंसं अवघड होते. त्यामुळे मी हे यांना सांगणार होते, पण ते पण थोडे कामामध्ये होते. म्हटलं चला नंतर मग हे करून मी त्यांच्याकडूनच करून घेणार आहे. अशा बेसिक गोष्टी आहेत जे माझ्या ऐकून होत नाही किंवा मला खूप जास्त जड जातात, मी तेच गोष्टी त्यांच्याकडून करून घेते. शक्यतो होईल मी तितकं करते आणि आय होप ती मला होतील तितकी. तेही मला घरकामामध्ये बऱ्याचशा गोष्टीमध्ये ते मदत करतात. पण असं नाही आहे की मी खूप
कामामधून पाय काढत असेल असं काय ना, जे माझ्याकडून होत नसेल किंवा जे मला थोडंसं कठीण होत असेल असेच काम मी त्यांच्याकडे सोबत असते. नाहीतर मग जे माझ्याकडून होत असते मग मी ते तर करून घेतेच. तर झाडे वगैरे काढून घेतले आणि मग यांना नाही का डस्टची खूप जास्त ॲलर्जी आहे, म्हणून मग ते इतके केअरफुली करत असतात. तर चला मी त्याला विंडो दिली, कारण की विंडोमध्ये हात घालणं थोडंसं अवघड आहे आणि बऱ्याचदा नाही का ते विंडो माझ्या हाताला लागले, त्याच्यामुळे मग ते होईल तितकं तेच करत असतं. विंडो, झाडे, फॅनं, मी हे बऱ्याच गोष्टी नाही का तेच क्लीन करतात. तर चला, तर मग मी इथलं भांडे वगैरे जे आहे ना तर त्यांनी ते काम केलं. आणि कर्टन होते, तर हे कर्टन मला खूप छान आणि खूप कमीमध्ये मिळाले. म्हणजे मला गेट 1 फ्री असं काही मला मिळालं आहे ते. आणि 500च्या आतमध्ये हे 2 मला कर्टन मिळाले. छान आहे. मला इथली प्रिंट बघताच खूप जास्त आवडली. त्याला म्हटलं हे किचनसाठी आपण घेऊया. आणि मग किचनच्या पडद्याचं किंवा कर्टनचं मी नेमकं केलं काय, तर मी त्याचा यूज जो आहे ना हॉलमध्ये केली आहे. आणि नंतर मी एखाद्या वेळेस आता मी बऱ्याचशा गोष्टी हॉलमध्ये चेंज झाल्या आहे. लवकरच मी हॉलचा सुद्धा ब्लॉग घेऊन येईल, त्यामध्ये मग दाखवेलच मी कसं काय आणि कुठे यूज केलं ते. ते कर्टन बघा, प्रिंट खूप छान आहे. लाईट ग्रीन कलरचा आहे, लाईट ग्रीन आणि व्हाईट असा आहे आणि खूप छान असा लुक देते. आता कसं आहे ना, ऊन खूप पडले त्याच्यामुळे ते व्यवस्थित तुम्हाला दिसेल नसेल, पण नंतर मी तुम्हाला ते नंतर दाखवेल ब्लॉगच्या शेवटी. तर चला, इथे सगळे भांडे मी क्लीन करून घेतले. हा ड्रमचा ना आम्ही याच्यामध्ये तांदूळ वगैरे स्टोर करून ठेवतो. तर हे सगळे होते माझ्याकडे क्लीन, म्हणजे मी सर्व भांड्यांना नाही का क्लीन करत होते. आणि मग बाकीचे ज्यांना थोडेफार यांनी सुद्धा मला कामामध्ये मदत केली आहे, कारण की त्यांच्याशिवाय म्हणजे माझं कामाने ते अपूर्णच होते. म्हणजे असं जेव्हा मी मोठी कोणती कामं करते तर त्यांचा मला हातभार लागतो येतो आणि तेही करतात, कारण की घर दोघांचं आहे तर कामं दोघांनी केलेला काही प्रॉब्लेम नाही आहे. तर असो, तर इथे मी पूर्ण भांडे वगैरे क्लीन घेतले. आणि हे भांडे मी समोर आमच्या दरवाजाच्या समोर म्हणजे पोर्चमध्ये ज्यांना वाळवत ठेवली, जेणेकरून ते लवकर वाळवतील आणि मग झटपट आपल्याला ठेवायला होतील. आणि जितके कडधान्य असतील किंवा जितके आता वाळवंटामध्ये जे काही पदार्थ मी बनवले आहेत, मी सर्वांना एकदा ऊन दिली. म्हटलं शक्यतो आता आपण काढलेच आहे तर सर्वांना एकदा ऊन द्यावी. आणि मग असं चालू होतं. सगळे भांडे ज्यांना क्लीन वगैरे करून झाले आहेत आणि सगळे मग जागेवर लावणं चालू होतं. मग रॅक वगैरे सगळं इथं धुणं थोडंसं अवघड होतं, त्यामुळे ती मला नाही का म्हणजे ते रॅक जे होते मोठे व्हायला ते मला यांनीच क्लीन करून दिली आहे. तर मग मी ते क्लीन करून घेतले, कारण की इथं थोडंसं व्यवस्थित होत नव्हतं. त्याच्यामुळे इथं बऱ्याचशा गोष्टी खाली असतात, म्हणजे सिलेंडर असते, एक्स्ट्राचं सिलेंडर राहते. नंतर मग भाजीपाल्याची जी टोपली राहते मी ते ठेवते, एक्स्ट्राचं तांदूळ. नंतर मग बाकीचं कसं राहते, आपण एक पॉकेट आणतो, बऱ्याचशा गोष्टी संपतात, मग अर्ध्या राहतात किंवा अर्ध्यापेक्षाही कमी राहतात. मग त्याला नाही का मी असं चिमटा लावून, ते चिमटे मी तुम्हाला बरेचदा ब्लॉगमध्ये दाखवले ऑनलाईन वगैरे मिळतात. म्हणजे त्याने कसं असते, जे काही असेल ना आपल्या पॉकेटमध्ये ते इकडं तिकडं होत नाही, किंवा मग सोप्या भाषेत सांगितलं ते सांडत वगैरे नाही आहे. त्यामुळे ते हुक लावून ठेवले आणि ते व्यवस्थित राहते. त्यासाठी माझ्याकडे तो डब्बा, माझ्याकडे तिथं डब्बा एक्स्ट्राचं मी ठेवलेला असतो. जे काही सामान असेल माझ्याकडे एक्स्ट्राचं मी त्यामध्ये ठेवत असते. तर ते बऱ्याचशा गोष्टी नाही का तिथं असतात. पियाचा माठ असते पाण्याचा, नंतर म्हणजे दळणाचे नाही का तिथं डबे असतात, अशा बऱ्याचशा गोष्टी तिथं असतात. म्हणून मग नाही का म्हटलं चला तो आता सोबत म्हटलं तोही क्लीन करून घेऊया. आणि जे डबे वाढले होते म्हटलं चला याला सुद्धा रूममध्ये घेऊन जाऊया. आणि माझा जो अख्खा दिवस आहे ना तो इतका कामामध्ये गेला की मी सांगू शकत नाही. मला फक्त जेवायला सुद्धा वेळ मिळाला नाही खरं सांगायचं गेलं तर. आणि आपल्याला मस्त मजा येते की चला किचनसाठी भांडे घेऊया. जेव्हा साफसफाई करतो ना ती फक्त एक घरामधली बाई समजू शकते की त्या दिवशी किती काम असते, की तिला जेवायला सुद्धा वेळ मिळते. तशीच जी आहे ना आजची अवस्था माझी झाली होती. तर चला सगळे भांडे जे रॅका वगैरे जागेवर लावले. आणि जी सगळे मी कडधान्य किंवा जी काही डब्यामध्ये सामान होते, जे खडे मसाले होते, खड्या मसाल्यापासून तर सर्व सामान जे मी वाढवत घातली होती, आता तेच होतं. पुन्हा रिटर्न तेच जागेवर आणून व्यवस्थित लावून ठेवणं. आणि चला माझं तेच चालू होतं, कुठल्या डब्यामध्ये काय ठेवायचं. आणि मागेच मी लास्ट तुम्हाला दाखवलं किराणा भरला, तर बऱ्याचशा गोष्टी मी स्टोरच केल्या होत्या ते तशाच ठेवल्या. त्यानंतर मी गावाकडे गेली, तिकडनं आली, तब्येत थोडी बरी नव्हती, त्यामुळे तसंच राहून ते आतापर्यंत राहूनच गेलं. तर चला म्हटलं आज तो दिवस आला आहे आणि पूर्ण सामान जे असं छानपैकी मी डब्यामध्ये ठेवलं. मग आता कसं राहते, सकाळी ब्रेकफास्टची आपली घाई राहते, पण कुठल्या डब्यामध्ये काय ठेवलं नेमकं कळेल कसं, म्हणजे हा एक प्रश्नच आहे. आणि आपले हात कसं तर बरेचदा ओले राहतात, तेलाचे राहतात, बरेचदा आपण कणिक वगैरे मळवतो तर आपले हात खराब असतातच किचनमध्ये. आणि कितीही नॅपकिन पुसा ते इझिली काही आपले छान होणार नाही इतक्या सेकंदामध्ये. आणि आपल्याला सकाळची इतकी धावपळ असते ना की खूप जास्त असते. त्याच्यामुळे मग मी नेमकं करायचं काय, तर मी नाही का त्यासाठी नाही का मार्करने सगळ्या डब्यावर कुठं काय ठेवलं आहे, कसं काय ठेवलं आहे, ह्या गोष्टी नाही का म्हटलं चला म्हटलं ह्या गोष्टी नाही का आपण आता करूनच घेऊया. त्याच्यामुळे मला नाही का सगळ्या गोष्टी मी अशा परफेक्ट लावून ठेवल्या. खाली न्यूजपेपर असा ठेवला आणि बऱ्याचशा गोष्टीचा सेट केला. आणि चला म्हटलं जागेवरची गोष्टी आहेत ना ते ठेवून देऊया. तर अशा प्रकारचा माझा किचनचा क्लिनिंगचा ब्लॉग होता आणि खरंच
खूप धावपळ झाली आज मला माझी खूप जास्त, आणि जे इकडचं साईडला दिसत आहे ते आणखीन क्लीन करायचंच होतं. तर चला, तर ऑलमोस्ट मी दुसऱ्या दिवशी ब्लॉग घेतला, तुम्हाला जवळजवळ दाखवते. तर अशा प्रकारे मी माझं पूर्ण किचन जे आहे ना क्लीन केलं आहे आणि इतकं फ्रेश आणि इतकं सुंदर दिसत आहे ना. तर बघू शकता तुम्ही, हा माझा फायनल लुक आहे किचनचा. तर तुम्हाला कसं वाटलं माझं किचन ते नक्कीच सांगा. जर चॅनलवर नवीन असेल आता माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं असेल तर प्लीज बेल आयकन प्रेस करा. तर चला, आम्ही ब्लॉगचा शेवट इथंच करते. तर बाय बाय.